किल्ले सुधागड स्वराज्यातील एक असा किल्ला ज्याला श्रीमान रायगडची प्रतिकृती ओळखलं जातं. स्वराज्याची दुसरी राजधानी ठरवताना शिवरायांकडून सुधागडचा विचार झाला होता. या किल्ल्याला श्रीमान रायगड याचा जुळा किल्ला म्हटलं जातं. समुद्र सपाटीपासून साधारण 620 मीटर उंचीवर हा किल्ला आहे. किल्ल्यावर तुम्हाला खूप साऱ्या समाधी पाहायला मिळतील. गड चढल्यावर समोरच शिवमंदिर आहे. खूप मोठा बलाढ्य चिखलती बुरुज गडाच्या पूर्वेकडे पाहायला मिळतो. गड ट्रेकिंग करताना खूप मोठे झाडे पाहायला मिळतात. सुधागडचे प्राचीन नाव बोरफगड असे होते. बोराईचा किल्ला अर्थातच सुधागड. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आज आहे 15 ऑगस्ट. तर तुम्हाला पण माहिती असेल 15 ऑगस्ट दिवशी काय असतो तो. तर आज आहे स्वातंत्र्य दिवस. तर या स्वातंत्र्य दिवसानिमित्त आम्ही आज सुधागडला जाणार आहोत. तर हा माझा मित्र आहे. तर आम्ही दोघं चाललोय. तर तुम्हाला मी प्रथमच बोलतो, स्वातंत्र्य दिनाचा विजय असो. वंदे मातरम, भारत माता की जय. तर तुम्हाला मी सुधागड बद्दल थोडा सांगतो, कारण हा पाठी दिसत आहे सुधागड किल्ला. या किल्ल्यावर तुम्हाला महादरवाजा सेम श्रीमान रायगड सारखा बघायला भेटेल. आणि टकमक टोक और पंतांनी बांधलेला राजवाडा आहे, शिवमंदिर. तर आम्ही तुम्हाला तिथं जातो, जेवढा दाखवता येईल तेवढा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. तर चला जाऊया. तर भावानं हा इथे पार्किंग आहे. हा दर्यागाव आहे. तुम्ही आल्यावर दर्यागावात पहिले या, नंतर इथून पुढे जायला रोड आहे. तर भावानं तुम्ही कधी आले ना, तर इथून हा रोड आहे, म्हणजे पायवाट आहे. तर इथून आपण ट्रेक चालू केलाय. तर नक्कीच कधी आल्यावर या दर्यागावात पहिले या, नंतर इथून आपली ट्रेकिंग चालू होते. तर चला आम्ही पुढे गेल्यावर नंतर तुम्हाला दाखवतो, जेवढा दाखवता येईल तेवढा. तर भावना हा दर्यागावचा गाव आहे. तर तुम्ही पण कधी आल्यावर या दर्यागावच्या गावामधून सरळ वाट आहे, त्या वाटाने यायचं आहे. तर आम्ही ट्रेकिंग चालू केले. तर हा तुम्ही पाठी दिसत असाल, हा माझा मित्र. कारण दर व्हिडिओ मध्ये एक वेगळा मित्र माझा असतो. तर हा जा दिसत असेल, हा माझा मित्र आलाय. कारण तो कॉलेजला असते, त्याला सुट्टी नसते. तर मी हा शनिवार चॉईस केला, बोललो 15 ऑगस्ट आहे, 15 दिवशी सुट्टी असेल. तर या निमित्त आम्ही ह्या दोघांनी प्लॅन केला, रात्रीच प्लॅन केला. नंतर बोललो चला जाऊ. तर मी आज चाललोय सुधागडला. तर तुम्हाला मी वरती गेल्यावर जेवढा काय असेल ते सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. चिखलती ब्रुज आहे, ब्रुज पण तुम्हाला दाखवतो वरती गेल्यावर. जेवढा तुम्हाला दाखवता येईल तेवढा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळा दाखवतो. तर नक्कीच हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच पहा.
चालतोय. जेमतेम असेल एक 1-1.5 तास चालायचं आहे ट्रेकिंग. तर आम्ही आता ट्रेकिंग तर चालूच केले. तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, श्रीमान रायगड सारखाच हा सुधागड किल्ला पण आहे. पहिले आपल्या सुधागड किल्ल्याची राजधानी करण्यात आली होती. तर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी तर मग प्लॅन सुचवला, कारण सुधागड किल्ल्यावर 4 दरवाजे आहेत, म्हणजे 4 वाटा आहेत, म्हणूनच हा राजधानी निवडला नाही. तर नंतर आपला श्रीमान रायगडच निवडला, तसंच आपली राजधानी म्हटली जाते. तर आम्ही हा ट्रेकिंग चालू केले. तर चला. तुम्ही ट्रेकिंग करताना एकदम सावकाश या ट्रेकिंग करायला, कारण स्लिपरी झाले, सगळा पातळ पर चिखल झालं. आणि जो ट्रेकिंगचा वाट आहे ना, वाटेला पर चिखल झाला जास्त. तर तुम्ही स्वतःची काळजी घेऊन, सेफ्टी घेऊन ट्रेकिंग चालू करा. आता आम्ही थोड्याच मिनिटाने शिड्या आहेत त्यापाशी पोचू. तर चला दाखवतो. तेव्हा नक्कीच तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बघा स्लिपरी सगळं आहे. तेव्हा फायनली आम्ही शिडीच्या पायथ्याशी पोचलोय. त्या शिडीनी वरती चढू. तर तुम्हाला पुन्हा एकदा परत सांगतो, येताना एकदम सेफ्टी या, कारण या शिड्या थोड्या हालतात. कारण सेफ्टी एकदम स्वतःच घ्या आणि एकदम व्यवस्थित चढा. तर आम्ही पण आता चढतो वरती. दाखवतो, थांबा जरासंच. तर आम्ही हा पायऱ्यावरती चढायला लागलोय. तर बघू शकता तुम्ही. तर एक शिडी चढले, नंतर अजून एक वरती डबलचे आहे. तर नक्कीच भावाने इथं वरती शिडी चढल्यावर हा कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. तर तुम्ही एकदम सावकाश चढावरती, स्वतःची काळजी घेऊन. कारण मी तुम्हाला परत एकदा सांगतो, कारण जसं मी पडू शकतो तसं तुम्ही पण पडू शकता खाली. तरच स्वतःची काळजी घ्या आणि नक्कीच सुधागडला एकदा नक्कीच भेट द्या. तर चला वरती चाललोय आम्ही आता. हा बघा व्ह्यू. आम्ही आता वरती शिड्यांवरती चढलोय. तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो. तर बघू शकता तुम्ही. हा पुढेच तुम्हाला दिसत असेल हा टकमोर टोक आहे सुधागड किल्ल्याचा. कारण हा श्रीमान रायगड सारखाच इथं पण टकमोर टोक हे तुम्हाला बघायला भेटेल. तर नक्कीच सुधागडला नक्कीच भेट द्या. टकमोर टोक आणि महादरवाजा श्रीमान रायगड सारखाच आहे. एकदम बोलायला तर जुळा किल्ला त्याला म्हटलं जातं. तर आम्ही पुढे चाललोय आता.
आम्ही आता चिखलदरी बुरुज या त्याच्या पायथ्याच्या खाली आलो आहे. तर आता आम्ही परत ट्रेकिंग चालू केलेली आहे कंटिन्यू. तर तुम्ही हा बघू शकता पायऱ्यांवरती येत आहे. तुम्हाला इथं पुढं बघ दिसतच असेल बुरुजचा पायथ्याचा जागा. तर आम्ही आता वरती जातोय. तर आम्ही आता या शिड्यांवरती पायऱ्यांवरती चालायला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता हा बुरुजचा खालचा भाग आहे. तो तुम्हाला वरती गेल्यावर नंतर दाखवतो. तर नक्कीच स्वतःची भावानं काळजी घ्या. लई रिस्क काम आहे. हे बघू शकता तुम्ही. तर आम्ही चिखलदरी बुरुजच्या ह्या वरती टॉपवर आलो आहे. तुम्हाला दाखवतो. तर हे बघू शकता चिखलदरी बुरुज आहे. तो महाराजांचा झेंडा आहे म्हणून तो नाव असं नाही. हा बघू शकता तुम्ही चिखलदरी बुरुज. तुम्हाला मी दाखवतो. तर हा बघू शकता खाली. तुम्हाला हा पाटी दिसतच असेल. हा चिखलदरी बुरुज आहे. तर तुम्हाला मी दाखवलं आहे. नक्कीच पूर्ण बघा. तर आता आम्ही चाललो आहे वरती बालेकिल्ल्याकडं जातो आहे. तर आता हा चिखलदरी बुरुज आपण खाली बघितला असेल. तर हा चिखलदरी बुरुज पूर्वेकडे चाललो आहे बघू. तर या पुढे जातो आहे आम्ही काय हे बघण्यासाठी. तर हे बघू शकता तुम्ही. तिकडे आहे फ्लॅग आहे तिकडे. तर तिकडे चाललो आहे आम्ही. तर आम्ही चिखलदरी बुरुजच्या पूर्वेकडे चाललो आहे. तर तुम्हाला दाखवतो. दाखवता येईल तेव्हा. इथून एक गुफा आहे. तुम्हाला दाखवतो इकडे. तर बघू शकता तुम्ही हा चिखलदरी बुरुज पूर्वीकडे पण एकदम मोठा आहे. तर नक्कीच तुम्ही स्वतःची काळजी घ्या इथं आल्यावर, कारण लई रिस्क काम आहे. तर बघू वरती चढतो. ओ माय गॉड. तर बघू शकता तुम्ही. तर मी तुम्हाला सह्याद्री रांग गेलो तर तुम्हाला दाखवतो. ते बघू शकता तुम्ही एवढं तिकडनं आले ते सह्याद्री रांग आहे. तर हा तुम्हाला
कारण ह्या दिशेने इकडे वरती जायचं आहे. रस्त्याला ठिकठिकाणी बांध दिलेत वरती जाण्यासाठी. तर आम्ही आता ट्रेकिंग करता करता थोड्याच मिनिटात वरती चढणार आहोत सुधागड किल्ला, एकदम बाले किल्ल्याकडे. तर नक्कीच कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला दाखवतो वरती गेल्यावर पंतांनी बांधलेला राजवाडा, शिवमंदिर आणि बोराई माता यांचा देवस्थान ते पण तुम्हाला दाखवतो मी. तर फायनली वरती चढलोय, तर बघू शकता तुम्ही. एक माझा मित्र आताचा वरती चढतोय, तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर. फायनली वरती आलोय. तर मी आलो आता वरती शिवमंदिराजवळ, तुम्हाला दाखवतो शिवमंदिर. तर हे बघू शकता, हे शिवमंदिर आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर बघू शकता शिवमंदिर. तर भावांनो, आम्ही आलो आता इकडे राजवाडा पंतांनी बांधलेला, तर तुम्हाला दाखवतो मी. जो पंतांनी बांधलेला पूर्वीच्या काळी राजवाडा आहे ना, तो अजून कसा आहे ते तुम्हाला दाखवतो. तर आम्ही आलो आता बोराई माताच्या मंदिराजवळ, तुम्हाला दाखवतो. श्री बोराई माता मंदिर. 1648 साली शिवाजी महाराजांचे सरदार नारो मुकुंद यांनी जिंकून स्वराज्यात दाखल केला. त्यानंतर महाराजांनी याची राजधानीसाठी पाणी केली होती. तर रायगडमध्ये ठिकाणी असल्यामुळे रायगडवरून लक्ष ठेवणं सोपं जाणार होतं, म्हणून महाराजांनी रायगड केलं. इथे म्हणजे भोर संस्थानिकांची कुलदेवता भोराई देवी, इथे भोराई देवीचंही मंदिर आहे. इथे नवरात्र उत्सव मोठा असतो. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी 10 दिवस येणाऱ्या लोकांना तो राजवाडा तिथे महाप्रसाद असतो. इथे मंदिरात भजन कीर्तन हे कार्यक्रम असतात आणि ही देवी नवसाला पावते. आणि या देवीची उर्दुशीने स्थापन केलेली आहे. त्यानंतर संभाजी महाराजांनी बराचसा काळ काढला. त्यानंतर त्यांचा औरंगजेबाचा बनकर मुलगा अकबर याला खाली पाच्छपूर गावात ठेवलं होतं आणि दुसऱ्यांदा जेव्हा कटक कारस्थान झालं संभाजी महाराजांना, ते इथे झालेलं होतं. आणि मग त्यांना काही यांना ह्या टकमुक टकावरनं शिक्षा करण्यात, काही खाली गाव आहेत कुरावले, औंढे, परळी, इथं हत्तीच्या पायी दिले. त्यानंतर इथे येणाऱ्या लोकांना सुधागडावरती जेवणाची राहण्याची व्यवस्था आम्ही इथे करतो. तुमचा नंबर आहे 84 59 16 65 89. दुसरा आहे 92 73 36 92 17. आणि तिसरा आहे 80 10 55 83 65. माझं नाव आहे संतोष खंडाळे. भोराई देवीची वंशपूर्ण पूजा आमच्याकडे असते. आताच पंडित आपल्या काकांनी तुम्हाला नंबर दिलेत, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, त्यांचा संवाद साधा. नंतर तुम्हाला जो व्यवस्था असेल आपली, ते तुम्हाला जेवणाची राहण्याची व्यवस्था असेल ते तुम्हाला पूर्ण छानपैकी केळीच्या पानात जेवण, आम्ही छानपैकी चुलीवरच्या केळीच्या पानात शाकाहारी जेवण गडावर देत असतो. धन्यवाद. जय शिवराय, जय भोराई. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर तुम्हाला आताच बोराई माताचा आम्ही दर्शन घेतलं आणि तिथल्या
पंडित काकांनी पूर्ण माहिती सांगितली आहे. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलेच असेल. तर आम्ही आता चाललोय दरवाजाकडे, एकदम महादरवाजा, श्रीमान रायगड सारखाच तो दरवाजा आहे. तर तुम्ही सुधागड किल्ल्यावर आले तर हा बोराई माताचा मंदिर आहे आणि इथूनच खाली एक शिव मंदिर आहे. तर शिव मंदिरापासून खाली आपल्या जायचं आहे महादरवाजाकडं. तर नक्कीच तुम्ही कधी आले तर नक्कीच भेट द्या. या बोराई माता याचं दर्शन घ्या आणि आपले पंडित आहे, पंडित काकांकडून थोडी माहिती घ्या. तर आम्ही आता चाललोय खाली दरवाजाकडं. तर आम्ही आता चाललोय खाली दरवाजाकडं. तर हा इथून दरवाजापाशी जायला आपला पायवाट आहे. तर भावांनो, एवढा या दगड चिकट झालेत ना, तर स्वतःची काळजी घ्या. पुन्हा परत मी सांगतो, स्वतःची काळजी घ्या आणि एकदम सावकाश चाला. लय हे दगड कातळ चिकट झाले. तर नक्की स्वतःची काळजी घेऊन खाली उतरा. तर आम्ही आता चाललोय दरवाजाकडं. तर किती खाली आहे तो जातो आम्ही आता बघण्यासाठी. एकदम श्रीमान रायगडचा जो महादरवाजा आहे तसाच हा सुधागड किल्ल्याचा पण महाद्वार आहे. तर तुम्हाला मी आपला सुधागड किल्ल्याचा महाद्वार दाखवलाय. तर आता मी परत वरती जातो, कारण इथून खाली ट्रेक केला तर लय लांब पडेल आम्हाला. बाईक दर्यागावमध्ये आहे. तर आम्ही परत वरती चाललोय. तर वरती गेल्यावर त्यांच्या समाधी असतील त्या तुम्हाला दाखवतो गेल्यावर. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि जाता जाता नक्कीच भावांना सबस्क्राईब करून जा. चला भावांनो.